प्रमुख त्याला मागितलं आपण केला 3 तास खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव मंडळ यांच्या कुटुंबाची थेट SITचे तपास अधिकारी पंकज माऊत यांच्याशी त्यांना फॅमिलीला ब्रीफ करेल का तुम्ही जे मला सांगताय ते सगळं, म्हणजे त्यांना पण जरा इम्प्रूव्हमेंट वाटेल ना. पंकज का सांगता का तुमच्याकडे आहे ना पण हां. So who is the competent person to do it? Who we can reach out so that the family feels included with their loss. Yeah. Okay. He comes often, I think. No, they are very satisfied with the process. जैसा कि फैमिली को फैमिली जब जाओगे एक बार बीवी से थोड़ा ब्रीफ करेंगे तो उनको लगेगा कि कुछ हो रहा है. They are feeling very lost and rightly so ना. So many questions unanswered. Lie detector test के लिए. हाँ वो तो सही है. No, I understand. जो प्रोसेस को टेक्निकली टाइम लगेगा वो तो लगेगा. नहीं ये आपकी सही बात है. प्रॉब्लम फैमिली को कुछ पता नहीं क्या हो रहा है, तो थोड़ा सा आप ओपन एंडेड कम्युनिकेशन रखेंगे. They'll feel a little reassured. हाँ प्लीज पंकज देखिए जब आएंगे तो थोड़ा भी ब्रीफिंग करें ना महीने में एक बार. Even then they feel very reassured. The family is only looking for reassurance. बाकी के मैं समझा दूँगी. She's sitting right. Yeah. Thank you so much. Thank you. पंकज बोलायला लागले. पंकज जेव्हा येईल ना पंकज जेव्हा सगळं पाठवलंय. प्रोसेस कलीन आलाय ना ती लॅब ते सगळं ते करायला लागेल. लॅबमध्ये उशीर लॅबमध्ये उशीर करेक्ट. 2च लॅब आहेत फक्त, एक आपल्याकडे आणि बिल्डिंग लॅबमध्ये उशीर. पण जेव्हा येतात प्रश्न विचारला फॅमिली केलं तर नाही त्या त्या माझ्या मुलीची मिसेस माझ्या एवढीच काही घटना त्यांना परत असं वाटतं की जर आपण परत येणार असाल तर त्या तुम्हाला भेटू शकतो. हा तर मग आपण कधी येणार आहे.
या आठवड्यात येणार. मग तुम्ही जर त्या फॅमिलीला बोलून घेतलं तर त्यांच्या मिसेसला कळेल तरी ना काय चालेल. तेवढं पण करूया ना तुम्ही. मी पण स्वतः फॉलोअप करेन आपल्याकडे, पण तुम्ही मिसेसला आणि फॅमिली नाही तुमच्या टीमनी काय फारसा अपडेट राहून गेला असेल, पण नो प्रॉब्लेम. पण तुम्ही एकदा आला तर जरा एखादा महिन्यातून आल्यावर ना जर त्यांना भेटू शकला ना महिन्यातून एकदा तरी फॅमिली फील व्हेरी रिलॅक्स. हां तेवढं प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू. ह्याच आठवड्यात येणार ह्याच आठवड्यात येणार आहे. ह्या आठवड्यात मी पुढच्या महिन्यात बोलून घेते. रिपोर्टला तपास त्यांच्या आता बघू तुम्ही बघा त्यांनी सांगितलं होतं की हेड केले पॉझिटिव्ह आले, पण ते त्यांनी कोर्टातून घेतलं 5 जणीचं नार्कोटिक्स इथपर्यंत सांगितलं होतं. पण 30 तारखेला म्हणले होते की आम्ही जे नेतात तेच आरोपी आहेत. आता जे नार्कोटिक्स नेतात तेच आरोपी आहेत हे 30 तारखेला मी सांगतात. पण 30 तारखेला कॉल केला तर म्हणजे डायरेक्ट आता मी कोणाला फोन करते. साबळे सर लोकल म्हणजे SIT मध्येच आहेत. त्यांच्या टीम मध्ये सेकंड ऑफिसर त्यांनी तत्कालीन तपास केलेला. त्यांनी काही नावं संशयित काढली होती काही त्यावेळेस सांगितली होती आम्हाला संशयित नावे साबळे सरांनी. मग त्यांनी तेच फॉलो केलं कारण पंकज कुमार सर माझा 17 सप्टेंबर रोजी आले होते. त्यावेळेस माझा बयान घेतला, जॉब घेतला, पण त्याच्यावर मला काहीच फरक नाही. मुलं डायरेक्ट करतायत, ब्रेन आहेत जी आम्ही करीत आहेत एवढंच झालं. काहीच नाही ना अजून 3 महिने. आज कंप्लीट 3 महिने झाले SIT 3 ऑगस्टला झाली होती. जरा मुख्यमंत्र्यांना जेव्हा जाल मुंबईला भेटायला जाऊन जरा वेळ घेऊन तुम्ही पण सांगा नक्की नाही का त्यांना लोकली बघू दे. पालकमंत्र्यांना पण सांगा तेच मग ते दिवाळीमध्ये मोठ्या साहेबांना भेटायचं. हो त्या दिवशी आपली थोडक्यात आमच्याकडे यावर्षी दिवाळीच नव्हती. देशमुख फॅमिली आली ना आपल्या त्यांची ऍडमिशन झाली तर ताईचा मला लगेच फोन आला आणि आमच्याकडे यावर्षी दिवाळी नाही पाडव्याला मुंबईला होतो. मग मी आता आपल्याच सकाळी तुम्ही कॉल केल्याच्या नंतर लगेच निघाले. आता यांच्याशी बोलूया ह्या आठवड्यात ते येते. फास्ट ट्रॅकवर घ्या मला. फास्ट ट्रॅकवरच घ्यायला पाहिजे. तुम्ही फास्ट ट्रॅकचं पत्र त्यांना मुख्यमंत्री आता किती दिवस झाले 2 वर्ष तपासच आहे ना. फास्ट ट्रॅकला तपासावरच आहे ना. तपासच झाला नाही त्याचा. 3 महिने झाले तपासात अजून हेच नाही ना. फास्ट ट्रॅकला विशेष पुढे तपास नाही. आरोपी निष्पन्न नाही होते 30 तारखेला त्यांनी स्वतः तारीख सांगितली होती 30 तारखेला. त्याच्यात पण काहीच नाही. आता अजून 15 दिवस थांबा म्हणते. बऱ्यापैकी ते जवळ कसं ऐकूनच भेटते. या म्हणतात ना 5 आयडेंटिफाय झाले म्हणतात. बऱ्यापैकी जवळ ते आता आजच या आठवड्यात तुम्ही मला जर भेटून झालं मला फोन करा. आता पंकज भेटले तुम्हाला आठवड्याला फॉलो काय चहा बी सांगितलं ना. सांगितलं स्ट्रेटिंग आणि असं कसं पाणी घ्या खाली असतं डोळा. आजच बर्थडे ना. छोटे आणि आपल्या युवक अध्यक्षाला वगैरे जरा केक बर्थडे किती वर्षाचा आपला युवक अध्यक्ष संपदाला न्याय मिळावा म्हणून पायी निघाला. बीड पर्यंत आलाय. वडवणी पर्यंत. मी शहराध्यक्षाला पाठवतो. हा शहरात कोणाला तरी पाठवा. संध्याकाळी पाठवा. संध्याकाळी घरी असाल मग घरी पाठवा. न्याय पण लवकर हे जास्त वाईट आहे. जास्त वाईट आहे.
रात्री केला 12 वाजेपर्यंत वडिलांचं पोट गेलं. आपण आहे आणि दुसरा पण आहे बघा, असं शिफ्ट करा. दुसरा आहे बघा बर्थडे वाला, एकामेकाला एक मिठी मारतोय आणि दुसरा शेजारी उभा आहे. AI वर थोडं प्रत्येक दिवस त्यांचं त्याच याच्यात असतंय. मी आज झालं बघ आपल्या पप्पा तर कशात नव्हते मग असं का केलं. आज प्रश्न पडतो विचारे कशात नाही काय प्रश्नाचं उत्तर देते. काय उत्तर देणार. त्या लेकरांच्या प्रश्नाचे उत्तर आज मला काहीच बोलायची माहितीच नाही. पुढं तरी त्याचा बर्थडे हे लहान छोट सुजातांची भेट घेतली. काय त्यांनी आश्वासन दिलं आणि तपासाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत काय झालं तपास यंत्रणांनी कळवलं. म्हणजे ताईंना मी दिवाळीमध्ये जेव्हा 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी 2 वर्ष कंप्लीट झाली होती ह्यांचा मर्डर होऊन. मग मी ताईंना मेसेज केला की मला मोठ्या साहेबांना म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना भेटायचं आहे ताई, कारण म्हणजे आरोपी अजून निष्पन्नच नाही म्हणतायत. मग असा आपला पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून जाऊ नये म्हणून मी शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेण्यासाठी मी ताईंना मेसेज केला होता. ताई म्हणलं आम्ही इथे नव्हत म्हणलं, मुंबईला गेलेलो आहोत, पण जरी मी बीडला येईल तरी मी कॉल करून तुम्हाला बोलवून घेईन. मग आज ताईंनी मला सकाळी कॉल केला, मी बीडला आलेले. मी तात्काळ ताईंच्या भेटीला आले. ताईंना एवढंच म्हणलं की जे पंकज कुमार सर आपण मुख्यमंत्री साहेबांच्या हातून ही जी SIT स्थापन करून घेतली आहे त्याच्यातून आम्हाला जे वाटतंय तशा पद्धतीनं म्हणजे लवकर आरोपी निष्पन्न करत नाहीत, त्यासाठी तुम्ही फॉलोअप घ्या त्यांचा. अजून ताई BSP सरांना बोलल्या, नंतर पंकज कुमार सरांना पण बोलल्या आणि आता पंकज कुमार सर म्हणजे ह्या आठवड्यात येणार आहेत पंकज कुमार सर. नंतर सर मला भेटतील, फॉलोअप सांगतील. मी ताईंना अजून बोलून अजून फॉलोअप घेणार आहेत. SIT स्थापन झालेले किती दिवस झाले आणि या प्रकरणात SITच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत काय काय केलं, तुमचा जबाब घेतलाय का आणि तपास आतापर्यंत झाला त्यासंदर्भात ते माहिती सांगितली. माझा जॉब झाला आहे आणि त्यांच्या तपासाचा भाग तपास करत आहेत. आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा आमचा तपास चालूच आहेत म्हणत आहेत. पण किती दिवस आता कंप्लीट आज 3 महिने झाले. दादांनी SIT मुख्यमंत्री म्हणजे मनोजदादांनी SIT त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणून मुख्यमंत्री साहेबांच्या हातून SIT स्थापन झाली. तरी पण आता 3 महिने झाले तरी एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणल्यास आपण न्यायाची कशी अपेक्षा करायची. अगोदरच माझा इथल्या स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही, कारण पहिलं त्यांनी कोणाच्या सांगण्याहून काही तपास थांबवला ते त्यांना माहिती आहे. पण आता जे पंकज कुमार सर एवढा विश्वास टाकून आपण त्यांना नेमणूक करून घेतली आहे मुख्यमंत्री साहेबांकडून, मग त्यांनी पण लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावे, त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. पण तपासाच्या संदर्भात काही सांगितलं जातंय का किंवा काय होतंय असं